30 जून 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव हवेली या शाळेमध्ये शिक्षण विभागाचे माजी शिक्षण सचिव श्री संजय कुमार, महाराष्ट्र राज्य, माननीय अनिल अरंगळे, आर्किटेक्ट, महाराष्ट्र, माननीय बी.डी. मिसाळ, डेप्युटी डायरेक्टर टेक्निकल विभाग, आणि माननीय अचला मॅडम व माननीय प्रताप संदे सर यांची शाळेला भेट झाली. ज्ञान, प्रेरणा आणि उत्साहाच्या मंगलमय वातावरणामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दौलतराव जगताप, त्याबरोबरच उपाध्यक्ष संतोष नाना जगताप, सरपंच राजेंद्र जगताप, त्याबरोबरच वरिष्ठ मुख्याध्यापक यशवंत खाडे सर आणि सर्व शिक्षक स्टाफ, छाया कुंभार मॅडम, विकास शेडगे सर, शोभा जाधव मॅडम, पद्मा कुंभार मॅडम, महेश लोखंडे सर, नितीन पवार सर, प्रभाकर ठोंबरे सर, मिनाज मुजावर मॅडम, संगीता हसबे मॅडम आणि अश्विनी सपाटे मॅडम हे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा स्वागत केलं. यावेळी माननीय संजय कुमार यांनी शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचं साधन नसून उत्तम माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण प्रेम आणि मोठी स्वप्न पाहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी चिकाटीनं प्रयत्न करण्याची प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. त्यामुळे आत्मविश्वास, जिद्द आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा जागृत झाली. सरपंच राजेंद्र जगताप यांनी शाळेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचं कौतुक केलं, शिक्षकांच्या कार्याचं अभिनंदन केलं आणि मोठी स्वप्न कठोर परिश्रमाच्या बळावर साकारता येतील, गावासह देशाचं नाव उज्ज्वल होईल. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेण्यात आलं. एक वृक्ष म्हणजे एक जीवन हा संदेश देणाऱ्या ह्या उपक्रमाचं पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक जबाबदारी अधोरेखित करणारी गोष्ट घडली आणि ग्रामस्थांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेत या उपक्रमाला प्रतिसाद दिला. ज्ञानसंस्कार, पर्यावरण प्रेम आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर मिलाप घडवणारा हा मार्गदर्शन भेट समारंभ विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी प्रेरणेचा अखंड सोहळा ठरला. मान्यवरांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे कार्याला शिक्षकांच्या एक नवीन ऊर्जा मिळाली. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वडगाव हवेलीच्या या प्रगतीच्या वाटचालीत आजचा हा दिवस एक सुवर्णाक्षराने नोंदवला गेला. बसण्याची व्यवस्था होते. मूळ शाळाचा जो गाभा आहे तो शिक्षक आहे आणि शिक्षक फक्त 8 तासासाठी नसतात, ते 24 तासासाठी. आणि शिक्षक आणि शिक्षिका दोघांचं जे काम आहे ते स्टुडंट्सच्या पलीकडे जाऊन जे पेरेंट्स त्यांचे आहेत, त्यांच्या घरामध्ये आई वडील यांना सुद्धा मुलाच्या शिक्षणाबाबत प्रेरित करणे ही एक मोठं काम आहे. कारण मॅक्सिमम टाईम कुठे असतो, मुले घरी असतात. 8 तास शाळेमध्ये असतो, घरी ते जवळपास 16 तास. त्या 16 तासमध्ये सुद्धा शिक्षणाचं वातावरण असावं. कारण शिक्षण एक अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कोणतेही डिस्क्रिमिनेशन नाही. बाकी प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही प्रमाणावर डिस्क्रिमिनेशन होतं, पण शिक्षण हा एकदम ॲक्युरेट सेक्युलर कन्सेप्ट आहे. तुम्ही जो शिक्षण दिलं ते सगळे असं डिफरन्सिएशन करून करत नाही. तुमचा जो ज्ञान आहे तो तुम्ही मुलापर्यंत पोहोचवता, पण मुलासोबत त्यांचे जे पेरेंट्स आहेत त्यांचासुद्धा एक महत्त्वाचा रोल आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा शिकवणं गरजेचं आहे. सेन्सिटाईज त्यांना शिकवण्याची गरज नाही आहे, त्यांना सेन्सिटाईज केलं पाहिजे एज्युकेशनबद्दल, जेणेकरून त्याचा परिणाम चांगला मुलावर होईल. आता आमच्या घरी आम्ही मुद्दाम शिक्षिका जो होती त्यांच्याशी लग्न केलं आणि जेव्हा आम्ही लग्न केलं त्यांच्या फक्त ग्रॅज्युएशन, लग्नानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर आम्ही बीएडमध्ये असताना त्याने डी.एड केलं, त्यानंतर बी.एड केलं, PhD केलं. ते सगळे लग्नानंतर त्यांनी केलं.
पण त्याच्या मुख्य पॉझिटिव्ह परिणाम मला काय मिळालं की आमचे 2 मुले आहेत, त्यांना शिकवण्यासाठी कोणतंही बाहेरचं कोचिंग लागलं नाही, ते सगळे घरी उपलब्ध होते. आणि जे पेरेंट्स मध्ये जे महिला असतात त्याचा परिणाम जास्त असतो. जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये तेवढं पेशन्स नाही नसतो की ते शिकवणार आणि नेहमी सांगणार की आम्ही थकलेलो आहोत, आम्ही इकडे काम केलं, मला वेळ नाही. पण महिला जे आहेत ते शिकवतात. त्यामुळे आमचे जे मोठा मुलगा आहे तो एक कम्प्युटर सायंटिस्ट आहे, अमेरिकामध्ये गेलं, तिथे शिकलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तिथे 10-15 वर्ष काम केल्यानंतर तो परत आला. आणि चांगलं मुलगा तर मुलगी सुद्धा चांगली असते, तर त्यांचं लग्न झालं. त्यांनी LLB तिथे केलं, LLM तिथे केलं. आज ते लिगल कन्सल्टंट ब्लॅकस्टोन मध्ये आहे. दुसरा मुलगा, आमची इच्छा होती डॉक्टर बनण्याची, पण आमचे वडील सपोर्ट करू शकले नाही. आम्ही अफोर्ड करू शकलो म्हणून आमचा दुसरा मुलगा डॉक्टर झाला. आज रेडिओलॉजिस्ट आहे. ऑब्विसली डॉक्टर झाले तर त्यांची बायको सुद्धा डॉक्टर पाहिजे, तर आम्ही डेंटल सर्जन. आता त्या सगळ्याचा परिणाम आम्हाला 3 पोता पोती आहे. त्यांना शिकवण्यासाठी घरात खूप लोक आहेत आणि जास्त शिकवतात, त्यामुळे थोडं अडचण होती मुलाची. जास्त शिकवलं तरी सुद्धा अडचण नाही, कमी शिकवलं तरी सुद्धा अडचण नाही. पण आम्ही बालवाडीमध्ये सुद्धा ICDS कमिशनर होतो, महिला बाल विकास मध्ये सुद्धा होतो. आणि नेहमी तिथे एक तक्रार असायची की 1 रुपया 2 रुपया, तेव्हा त्या खिचडीमध्ये मुलाचं कुपोषण कसं दूर होणार. खरं म्हणजे कन्सेप्ट असं नाही आहे की 2 रुपयाची खिचडी दिलं तर कुपोषण दूर होईल. कन्सेप्ट असा आहे की त्याच्यामध्ये कम्युनिटीचं पार्टिसिपेशन असलं, लोकांचं पार्टिसिपेशन असलं, पेरेंट्स आहेत त्यांना कळलं पाहिजे की काय काय मायक्रो न्यूट्रिएंट दिलं पाहिजे, काय काय वस्तू त्याच्यामध्ये दिलं पाहिजे, जेणेकरून घरी सुद्धा त्यांचा विकास होतो. पण थोडासा डिस्टॉर्टेड होतो ना, 1 रुपयाच्या खिचडीमध्ये कसं होणार आणि 1 रुपयाच्या खिचडीमध्ये तेल सुद्धा नाही, खाण्यासारखं सुद्धा नाही. पण अपेक्षा आहे की कम्युनिटी, जसं तुम्ही इथे एक्झाम्पल घालून दिलं की कम्युनिटी म्हणून हे तुम्ही सगळे इन्व्हॉल्व आहात म्हणून शाळा चांगलं चालते. जिथे कम्युनिटी नाही इन्व्हॉल्व आहे तिथे शाळाची गुणवत्तेवर दुष्परिणाम होतोच. तसेच अंगणवाडीवर सुद्धा दुष्परिणाम होतो. एकदा आपला आभारी आहो, आपला धन्यवाद देतो. आपण इथे बोलावलं, स्वागत केलं, बोलण्याची संधी दिली. आता संधी कमी मिळतो रिटायरमेंट नंतर. रिटायरमेंटच्या आधी खूप संधी होती. थँक्यू.